गणपती बाप्पाच्या आगमनाची तयारी आपली झालेली आहे. आपला मखर तयार करून झालेला आहे. तर आपण आलो चिंचवड गावामध्ये. गणपतीचं सामान वगैरे घ्यायचं आपल्याला. बघूया आता कुठे घ्यायचं काय. तर आता मी आलो आहे चिंचवड गावातील चाफेकर चौकामध्ये. बघू शकता इथं फुलांचं दुकान आहे आणि इथं गणपतीचं सामान घ्यायला आलं. इथे हार दिसत आहेत. याच्यातला एक हार घ्यायचा आपल्याला. इथे मस्त हार आहे मोराच्या पंखाचा. आणि बघा किती लगबग आहे. पाऊस जास्त आहे म्हणजे पाऊस पडला त्यामुळे थोडी गर्दी कमी आहे पण आहे लोकांमध्ये उत्साह आहे. आणि आता बाप्पाचा आवडीचा नैवेद्य म्हणजे मोदक घ्यायला आलोय. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये. आज आहे गणेश चतुर्थी. सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. की आज गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आमच्या घरी पण गणपती बसतो दरवर्षीप्रमाणे. आणि या बघा इकडे तयारी झालेली आहे गणपती बाप्पाच्या आगमनाची. सगळी सजावट वगैरे झालेली आहे. थोडीफार अजून चालू आहे. ती शेवटपर्यंत गणपती बाप्पा येईपर्यंत चालू असेलच थोडंफार. बघा हे यावेळेस असं देखावा केलेला आहे सजावट. हे बघा आता जस्ट ऑलमोस्ट बऱ्यापैकी झाले. आता जायचं आहे बाहेर आपल्याला आणि गणपती बाप्पा घेऊन यायचे. ती परी साडी घालून रेडी होते. मला पण रेडी व्हायचंय. मी अजून रेडी नाहीये. रेडी व्हायचंय आणि मग जायचं आपल्याला गणपती बाप्पा आणायला. सो फायनली मित्रांनो मी रेडी झालो आहे पर्सनल वेअर मध्ये. आणि आता जायचं गणपती बाप्पाला आणायला. ही आपली काय म्हणतात ही त्याची रिसिप्ट दाखवायची. ऑलरेडी आपण गणपती बाप्पा बुक केलं होतं चिंचवड गावात. तिथून घेऊन यायचं आता आणि मग इथे आपलं स्थापना करायची. परी तयार झालेली आहे. गणपती बाप्पा आणायला चाललो आम्ही आता. चला गणपती बाप्पा आणूया आता. कमेंट करून सांगा आमची परी कशी दिसायला लागली. छान दिसायला लागली का. आज तिने पहिल्यांदा याची साडी घातली है ना परी. चला आपण आलो आता चिंचवड गावामध्ये. आपल्याला तिकडे जायचं आहे गणपती आणायला. आणि इकडे बघा गणपती बाप्पा चाललेत. गणपती बाप्पा मोर. गर्दी झालेली आहे. ट्रॅफिक आहे भरपूर आता कारण आता पाऊस थांबलाय. सकाळी पाऊस चालू होता. आपलं हे स्टॉल आले होते यशोदा आर्ट्स. इथे आपले गणपती बुक केलेला आहे. चला आता इथं आतमध्ये जाऊया आणि आपली गणपती बाप्पा घेऊया. आणि आपला बाप्पा इथे ठेवला होता. इथे तर नाही आहे बहुतेक काढून दुसरीकडे ठेवला. चला बघूया आपण. पावती दाखवूया. पावती घे. चला आपला बाप्पा आलेला आहे. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. एक दोन तीन चार. गणपतीचा जय जयकार. आला रे आला. गणपती आला. गणपती बाप्पा आले. आता गणपती बाप्पाला घर आधी दाखवू आणि मग त्यांना विराजमान करूया. बाप्पा आपले ते विराजमान झालेत. आता त्यांची आरती वगैरे करायची. त्याची काय थोडीफार तयारी राहिली ती करूया. चला आता गणपती बाप्पाची आरती करायची आपल्याला. सगळेजण आलेले आहेत. आता आरती करूया. मंगलमूर्ती मोरया. चला मित्रांनो आरती तर झाली आपली गणपती बाप्पाची. आणि चला दर्शन घ्या तुम्ही पण आता इथनं व्हर्च्युअली. तर मित्रांनो ही आमची या वर्षाची गणपतीची मूर्ती. सुंदर अशी मूर्ती आहे. आणि आमच्याकडे 10 दिवस गणपती असतो. आणि हे 10 दिवस खूप आनंदात जातात. गणपती बाप्पा घरी असल्यामुळे प्रसन्न वातावरण राहतं पूर्ण घराचं. तर आमच्या घरात गौरी पण असतात. आणि गौरी गणपतीचं हे जे वातावरण असतं यात डेकोरेशनचं जे काही काम असतं ते करायला खूपच मला आवडतं. मजा येते डेकोरेशन करायला. सो मित्रांनो फायनली आपलं असं आहे डेकोरेशन. यायचे बघा सुरुवातीला आपण फ्लॉवर पॉट ठेवलेत. त्याच्यामध्ये फुलं आहेत. आणि हा ॲक्च्युली असा मांडव केलेला आहे आपण. मखर म्हणून मखर केलं आहे. आणि ही बघा ही माळ नवीन आणली होती ही लावली आहे. वरती हे फुलांचं डेकोरेशन कमान आहे. इकडे ही माळ आहे.
आणि हे बघा हे आपले येल्लो कलरचे पडदे आहेत, पिवळ्या कलरचे. मागे झुमर लावले, सॉरी चक्र लावले, इकडे ओम लावले, इकडे कुंड्या ठेवल्यात, लाइटिंग केलेली आहे पांढरी लाईट, आणि इकडे फोकस सोडलेला आहे. तर आमचा हा बाप्पा आणि डेकोरेशन आवडला असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.